आणि क्लायंट बनवू. आता आपण हे क्लायंट 65 आहे आणि त्याला क्लायंट बनवू. ठीक आहे, हे ऑलरेडी क्लायंट आहे आपल्याकडे. याला बनवू आपण, याला बनवू. आता सगळ्यात पहिले तर कन्सेप्ट काय आहे की इथं बाय डिफॉल्ट आहे ना, डोमेनमध्ये पॉलिसी आहे, त्याच्यानुसार आपल्याला कॉम्प्लेक्स म्हणजे कॉम्प्लेक्सच पासवर्ड द्यावा लागतो युजरला. साधा सुद्धा पासवर्ड चालत नाही. मी काय करतो, थोडी पॉलिसीमध्ये चेंज करतो, साधा पासवर्ड सुद्धा अलाव करतो, जेणेकरून काय मी ग्रुप पॉलिसी मॅनेजमेंटमध्ये गेलो. ग्रुप पॉलिसी मॅनेजमेंटमध्ये आपला hackers.com फॉरेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपला डोमेन hackers.com आणि hackers.com डोमेनमध्ये डिफॉल्ट डोमेन पॉलिसी आहे. त्या डिफॉल्ट डोमेन पॉलिसीला मी राईट क्लिक करतो, याला एडिट करतो. एडिट करून मी पॉलिसीमध्ये जातो. पॉलिसीमध्ये गेल्यानंतर मी कम्प्युटर कॉन्फिगरेशनमध्ये जातो. त्याच्यामध्ये पॉलिसीज आहे, पॉलिसीजमध्ये विंडो सेटिंग्स आहे, त्याच्यामध्ये सिक्युरिटी सेटिंग्स आहे, आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर मग अकाउंट सेटिंग्स आहे, अकाउंट पॉलिसीज आहे, आणि मग त्याच्यामध्ये गेल्यानंतर मग पासवर्ड पॉलिसी आहे. आणि पासवर्ड पॉलिसी मी चेंज करतो बघा, 24 पासवर्ड सगळे इनेबल आहे. सगळे मी क्लिक करतो, सगळे स्ट्रॉंग आहे पॉलिसी. ठीक आहे, सर पासवर्ड लिंक जर बदलत नसेल तर काय प्रॉब्लेम असेल? काय पासवर्ड लिंक बदलत नसेल तर बदलत नसेल सर? काय प्रॉब्लेम? बदलत नाही असं कधीच होत नाही. या साइड मध्ये अंधक आहे का? असे रे का? असेच ना. मग तुम्ही प्रॉब्लेम आहे डोमेन मध्ये लोकल पॉलिसी नाही, तुम्ही लोकल पॉलिसी कॉन्फिगर तुम्हाला. हे बघा ते अंधुक कधी येतं. आता बघा मी डोमेन आहे, डोमेन मध्ये कोणती पॉलिसी कॉन्फिगर करतो मी? डोमेन ग्रुप पॉलिसी म्हणजे ग्रुप पॉलिसी मॅनेजमेंट. आणि इथं लोकल सिक्युरिटी पॉलिसी नाही. मग लोकल सिक्युरिटी पॉलिसी काही चालत नाही. तुमच्याकडे जर डोमेन असेल तर लोकल सिक्युरिटी पॉलिसी चालत तेव्हा नाही. कुठे चेंज होते काय होतं काही. अहो जर डोमेन जर बनला ना तर लोकल पॉलिसीचा इफेक्ट होत. कळलं? तुम्ही लोकल पॉलिसी कॉन्फिगर करता नाही तर डोमेन बनवल्यानंतर डोमेनचीच पॉलिसी चालणार, लोकल नाही चालणार. आणि डोमेन पॉलिसी ग्रुप पॉलिसी मॅनेजमेंट मध्ये जाय, हे 100% ती पॉलिसी कॉन्फिगर. कळलं? नाही कळत घेऊन ये मला आपण. ठीक आहे, मग ठीक आहे. आता एकदम वीक करून टाकली पॉलिसी, वीक म्हणजे आता ना पासवर्ड नाही दिलं तर चालत युजरला, पण आपण देऊ थोडा 1-2-3 ग्रुप पॉलिसीमध्ये चेंजेस केले. तर ग्रुप पॉलिसी मी चेंज केल्यानंतर जीपी अपडेट ही कमांड द्यावा लागते, नाही तर ते पॉलिसी अपडेट व्हायला जरा वेळ लागतो. आणि जीपी अपडेट ती इमिडिएट अप्लाय होते, ताबडतोब पॉलिसी अप्लाय होते. आता हे तुम्हाला मी शिकवलं काही नाही, कारण की हे पॉलिसी चेंज करायचं तुम्हाला पुढे शिकवलं. ठीक आहे ना. डायरेक्ट आता तुम्हाला युजर असेल नाही नाही मंगेश होतो आपला काय महेश पवार. अरे तुम्हाला फोटो नाही संभाजीनगर माझ्याकडे असे विद्यार्थी होता, असे विद्यार्थी. तर बघा आपण आता काय केलंय, आता युजर बनवायचं आपलं, बरोबर आहे. आता युजर बनवा, आता काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही युजर बनवा. हे बघा मी अजून 2-4 युजर बनवतो तिथं. आपण काय फक्त इथं काल एकच युजर बनवले अलेक्स, आणि त्याला पण कॉम्प्लेक्स पासवर्ड दिले. आता इथं राईट क्लिक करतो मी. आता बघा युजर बनवण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी युजर बनवतो ना तर बघा न्यू याचा युजर बनवतो मी, न्यू युजर बनवलं बघा. इथं आलो युजर, मी युजरला मी नाव देतो. तसं युजरला मी नाव दिलं डॅरेन. ठीक आहे ना. लॉग इन नेम युजरचं म्हणजे युजरचं नाव वेगळं असू शकतं, फुल नेम मध्ये नाव वेगळं असू शकतं, लॉग इन नेम सुद्धा वेगळं असू शकतं, ध्यानात ठेवा. पण लॉग इन करताना हेच नाव द्यावं लागतं. युजर ज्यावेळेस लॉग इन करतो जनरल तुम्ही सारखेच ठेवतात @hackers.com, बरोबर आहे, एकच डोमेन आहे. मग युजरला पासवर्ड बघा मी 1-2-3 कॅरेक्टरचा पासवर्ड दिला फक्त. काल घेतला त्यानं पासवर्ड नाही. बघा आज त्यानं पासवर्ड तुम्हाला लगेच तो पासवर्ड घेतला का नाही. तुम्ही नाही दिला तरी घेतो पासवर्ड. हा युजर बनवण्याची पहिली मेथड तुम्ही पाहिली की राईट क्लिक करायचं, इथं खाली एरियामध्ये न्यू आणि युजर. युजर बनवण्याची दुसरी पद्धत बघा. कोणती पद्धत? दुसरी कोणती पद्धत बघा. समजा माझ्याकडं हा डायरेक्ट युजर आहे, आणि डायरेक्ट युजर जो आहे ना त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये इथं ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशन मध्ये डिपार्टमेंट मध्ये सेल्स लेवल काय लिहिले, असं डिपार्टमेंट मध्ये सेल्स आहे. तुम्ही पाहिले की युजरच्या प्रॉपर्टीज मध्ये किती टॅब आहे, तुम्हाला एकदम काय करून देतात. ठीक आहे ना. ओके, सगळं तुम्हाला स्टडी करता येईल याच्यामध्ये. बनवलं युजर, हा युजर बनवला. अलेक्सच्या प्रॉपर्टीज मध्ये आहे का असं काही सेटिंग? पहा बरं आहे काही नाही.
पण डॅरेनच्या प्रॉपर्टीज मध्ये काय सेटिंग आहे, ऑर्गनायझेशन मध्ये सेल्स. आता मी काय करतो का, युजर बनवतो कसं माहिती आहे का, डॅरेनवर राईट क्लिक करतो आणि याला म्हणतो कॉपी. म्हणजे तुम्ही एक्झिस्टिंग युजरला कॉपी करून नवीन युजर बनवू शकता. तुम्ही ह्या युजरच्या प्रॉपर्टीचे सेटिंग आहे ना, त्या युजरला कॅरी होती. कॉपी कॉपी आपण याला युजरला नाव देऊ मिच. ओके नेक्स्ट. बघा पासवर्ड दिला. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करावी शकता, बाय डिफॉल्ट हा ऑप्शन क्लिक असतो बरं का, पण हा क्लिक आहे की आता, कारण त्या पाहिल्या युजरचा काढेल तो आपण ऑप्शन, याचा पण निघाला बघा. नेक्स्ट. बघा आता जर मीच युजर बनवला, याच्या प्रॉपर्टीज मध्ये जा, याच्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण अजून गेलो पण नाही, पण बघा सेल्स ऑटोमॅटिक, कारण की त्या पहिल्या युजरला होता ना सेल्स, त्यामुळे ती कॅरी झाली. आता तुम्ही अलेक्सा जर कॉपी केला असत नसता असं, ठीक आहे ना, कळेल तुम्हाला. म्हणजे एक्झिस्टिंग युजरला कॉपी करून तुम्ही नवीन युजर बनवू शकता, तसं तसंच. पासवर्ड तर सेपरेट येतात, पण त्या सेम युजर पासवर्ड देतो चेंज करतो. चला आपल्याकडे 3 युजर आहे आता, अलेक्स, मिच आणि डॅरेन. ठीक आहे, तर आपण एक काम करू आता. हा जो डॅरेन युजर आहे ना, या डॅरेन युजरला आपण टाइम रेस्ट्रिक्शन कॉन्फिगर करतो. कोणतं? मग हे बघा मी काय म्हटलं तुम्हाला, आपण आता जे शिकतोय ना, ते युजरच्या प्रॉपर्टीज मध्ये बघा अकाउंट नावाची टॅब आहे का इथं. या अकाउंट टॅब मध्ये बघा इथं लॉग ऑन आवर्स आणि लॉग ऑन टू, हे टाइम रेस्ट्रिक्शन, हे कम्प्युटर रेस्ट्रिक्शन. बघा मी इथं आलो लॉग ऑन आवर्स, तर लॉग ऑन आवर्स जर आलो इथे क्लिक करा. बघा बाय डिफॉल्ट युजर इज अलाउड, लॉग ऑन इज परमिटेड फॉर ऑल द 24 आवर्स. पूर्ण 24 घंटे युजरला काय आहे, लॉग ऑन परमिटेड आहे. आपण काय करू, इथं ऑल सिलेक्ट करू आणि लॉग ऑन डिनाय करू. डिनाय म्हणजे आता पूर्ण 24 घंटे डिनाय, त्याला 24 घंटे त्याला ऍक्सेस मिळणार. पण आता मी काय करतो, इथं डिफाईन करतो की ह्या युजरला मंडे पासून तर ते संडे पर्यंत, सॅटर्डे पर्यंत ह्या युजरला ऍक्सेस लॉग इन अलाउ करायचं मला कधीपासून, 1 वाजेपासून. कधीपासून? आता बघा मी ना सकाळी 10 नाही देऊ शकत, कारण सकाळी 10 दिले तो लॉग इन करणार, आपल्याला त्याला लॉग इन करून द्यायचं नाही. समजले का तुम्हाला? आता मी जर म्हणलं 10 ते 7 लॉग इन होणार नाही युजर, आपलं प्रॅक्टिकल फक्त जाणार नाही ना, 6 वाजेपर्यंत थांबणार तुम्ही तर. मग आपण एक काम करू, याला देऊ 1 वाजेपासून तर ते 8 वाजेपर्यंत. याचा टाइम शिफ्ट येते 8-9 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत, दुपारचे 1 ते संध्याकाळचे 10. हे बघा, आणि याला हे बघा इथे दिलेलं आहे मंडे थ्रू सॅटर्डे फ्रॉम 13 to 22. 22 म्हणजे किती? 10 लॉग ऑन परमिट. मग आता रविवारी पूर्ण डिनाय, रविवारी आलाच नाही, आणि बाकीच्या दिवशी हे टाइम दिले बघा. झालं आपल्या करा. चला डॅरेन युजरला आपण आता रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे. आता एक काम करा, हे क्लायंट 81 आहे आपलं. अरे अलेक्सा लॉगिन केला आपण, आपलं पण लॉगिन करत होतं डॅरेन. डॅरेन ते म्हणतात, द अकाउंट हॅज अ टाइम रेस्ट्रिक्शन्स दॅट प्रिव्हेंट यू फ्रॉम सायनिंग इन ॲट दिस टाइम, प्लीज ट्राय अगेन लेटर. बरोबर दिला नाही मेसेज त्यांना? बरोबर. ते म्हणतं ह्या अकाउंटवरती टाइम रेस्ट्रिक्शन कॉन्फिगर आहे, तर ह्या टायमाला तुम्ही लॉग इन करू शकत नाही, कृपया दुसऱ्या कोणत्या तरी दुसऱ्या टायमाला लॉग इन काय करा, प्रयत्न करा. त्याने काय तुम्हाला लिहून नाही दिली तिथं, कारण की तू युजर आहे डायरेक्ट, तुला काय माहिती आहे तुझा टाइम कोणता आहे म्हणून. बरोबर आहे की नाही? त्यानं तुम्हाला लिहून द्यावा बाबा ह्या टाइमपासून ह्या टाइमपर्यंत लॉग इन करा म्हणून. ठीक आहे, तुम्हाला लॉग इन करू देत नाही. आणि त्या जागेवर बघा तुमचा हा युजर काय, त्याचं नाव मिच. बघा मिचला दिले का आपण असं काही? बघा मिच बरोबर लॉग इन हाय, पहिल्यांदा मिच लॉग इन करतो म्हणून आहे. बरोबर आहे. चला आपण तोपर्यंत काय करू, आता इकडे एक क्लायंट बनवू. आता हे क्लायंट 65 ना, क्लायंट बनवून टाकू आपण. तसं हा सध्या कोणाचा क्लायंट नाही. क्लायंट बनवण्यासाठी काय करावं लागतं, सगळ्यात पहिले TCP/IP प्रॉपर्टीजमध्ये जायचं, आणि हे नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचं इथरनेट कनेक्शन, IP TCP/IP वर्जन 4, IP ॲड्रेस 65 बरोबर आहे. फक्त DNS IP ॲड्रेस चेंज करावं लागेल आपल्याला. 201 म्हणजे DNS म्हणजे आपला डोमेन DNS सर्व्हर आहे. आणि इथं आपला डोमेनचं काय आहे, hackers.com. ओके ओके ओके. डन. बस आता सिस्टम प्रॉपर्टीज मध्ये जा आणि मस्त पैकी चेंज सेटिंग्स, चेंज आणि मेंबर ऑफ डोमेन, and we are having a administrator password. ठीक है, welcome to hackers. Okay.
बनलं क्लायंट 65. हे 200 करून पहा तुम्ही. इथं राहील तुम्ही कम्प्युटर सेक्शन मध्ये राहील तुम्हाला क्लायंट 65 थोड्या वेळाने दिसला नाही दिसला रे वा काय फास्ट चालू काम आलं क्लायंट 65. आता एक काम करू युजर्स मध्ये या. हा जो मीच युजर आहे का याला आपण आहे ना काय करू टाइम रेस्ट्रिक्शन कम्प्युटर रेस्ट्रिक्शन काय देऊ मीच मध्ये जाऊ आणि आपण याला म्हणू की मीच युजरने लॉग इन अकाउंट टॅब मध्ये जायचं आणि याला कम्प्युटर रेस्ट्रिक्शन देऊ लॉग ऑन टू कुठून लॉग इन झाला पाहिजे. हा बाय डिफॉल्ट सगळे कम्प्युटर कसे मी म्हणतो द फॉलोइंग कम्प्युटर्स म्हणजे मी त्याला म्हणतो मग तू लॉग इन करायचं फक्त कुठून क्लायंट 65 ऍड क्लायंट 66 सेल्स डिपार्टमेंटची पीसी सेल्सचा माणूस आहे ना ते सेल्स डिपार्टमेंटच्या एका लाईनमध्ये पीसी 67 क्लायंट 68 क्लायंट 69 आणि क्लायंट एवढे पीसी आहे एवढे तुम्हाला अलाव आहे. बाकी कोणत्याच कम्प्युटरवरती बसून तुम्हाला अलाव नाही. पण हा मी जो आहे ना सध्या थोड्या वेळापूर्वीच लॉग इन झालं बरोबर आहे की नाही त्यामुळे याला तुम्हाला इथून बाहेर काढणार. आता बाजूला क्लायंट 65 आहे ना क्लायंट 65 बॅक करा कारण की सध्या लोकल ऍडमिनिस्ट्रेटर मग आपण इथून लॉग इन करू आता मी कोणतं कम्प्युटर आहे क्लायंट 65 म्हणलं त्याने लॉग इन करायलाच पाहिजे बरोबर आहे. आता त्याला मेसेज पासवर्ड चुकीचा हा आले बरं ध्यानात ठेवा पासवर्ड खरा टाका नाही लॉग इन हाय पुन्हा म्हणजे हा नवीन सिस्टीमवरती पहिल्यांदा बसून लॉग इन झालं. तर आपल्याला हेच बघायचं आता की क्लायंट 65 तो लॉग इन झाला पाहिजे पण आपण थोड्या वेळापूर्वी याच्यावर लॉग इन केलं त्याला कशा ह्या सिस्टीममध्ये काय मिशन लॉग इन केलं आपण काही पण आता हे लॉग इन नाही व्हायला पाहिजे. किती भारी ना सॉफ्ट सकाळी काम गुलाल लावलं मिसिंग होते. काय रामकृष्ण हरी हा झाला बघा लॉग इन आहे की नाही म्हणजे हा युजर इथून लॉग इन झालाय. आपल्याला काय बघायचं हे सिस्टीम आपण कोणतं आहे याचं नाव आहे क्लायंट 81 आहे ना याचं नाव टाकेल ना आपण मग ऍक्च्युअली यानं लॉग इन नाही व्हायला पाहिजे बरोबर आहे की त्या म्हणतो युअर अकाउंट इज कॉन्फिगर्ड टू प्रिव्हेंट यू फ्रॉम युजिंग धिस पीसी धिस टाइम म्हणलं की ते धिस पीसी ते म्हणतो ह्या पीसीहून तुम्ही लॉग इन नाही करू शकत हे पीसी त्या लिस्टमध्ये नाहीच बस संपलं विषय. आता तुम्हाला फक्त ते 65 66 67 68 69 आणि 70 एवढेच क्लायंट पीसी आलं बाकी तुम्हाला कोणत्याच क्लायंट पीसीहून लॉग इन करतो. मग तुम्ही म्हणशाल सर यानं जर पीसीच नाव जर चेंज जर केलं तर हवे का चेंज करायला हा युजर आहे याच्याकडे ऍडमिनिस्ट्रेटर आहे का पीसीच नाव चेंज माझं तर कोणी आपलं नाव चेंज करून लगे लॉग इन झालं असतं. तुम्ही कोणतीही अशी गोष्ट जर करण्याचा प्रयत्न केला की ज्या ठिकाणी तुम्हाला इथं काही राईट्स नाही काही अधिकार नाही तुम्हाला स्पष्ट तिथं मेसेज येतो अवकात में रहे ठीक आहे ना बरोबर आहे की नाही असं मेसेज येतो की नाही. चला इथून लॉग इन नाही करू शकत तर बघा आता आपण एक काम करूया या ठिकाणी मी आता एखादी नवीन युजर बनवला युजरला नाव दिलं आणि ह्या युजरची मला अकाउंट एक्सपायरी करायची अकाउंट आता हे केट युजर आहे अकाउंट टॅब इथं बघा अकाउंट एक्सपायर म्हणजे कसं आहे बाय डिफॉल्ट युअर अकाउंट विल नेव्हर बी एक्सपायर्ड युजरचं अकाउंट हे कधीच एक्सपायर होत नाही बाय डिफॉल्ट युजरचं अकाउंट हे कधीच एक्सपायर होत नाही आणि त्यामुळे तुम्ही बघा अकाउंट एक्सपायरीमध्ये नेव्हर एक्सपायर्स. पण मी जर म्हटलं एंड ऑफ 4 नोव्हेंबर 2024 बरोबर आजपासून ते 1 महिना की झाला
त्याचं म्हणणं आहे 4 नोव्हेंबर, आज 5 तारीख आहे ना, म्हणजे 5 पासून 4 पर्यंत महिना होतो बरोबर. तर त्याचं म्हणणं आहे की 4 नोव्हेंबर 2024 हे अकाउंट एक्सपायर होईल. पण आता 1 महिना थांबणार आहे तुम्ही प्रॅक्टिकल बघायला. आपण काय करू, हिचं अकाउंट एक्सपायर करून टाकू ना. आपण असं दाखवू की ऑक्टोबरमध्ये एक्सपायर झाले, ठीक आहे ना. झालं 1 ऑक्टोबर 2024 अकाउंट काय झालं. आता 5 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहिली तरी 5 पर्यंत लॉग इन करेल ते, म्हणजे 1 महिन्यानंतर प्रॅक्टिकल पाहिजे मला आपलं, बरोबर आहे की नाही. तुम्ही उद्याचं जरी डेट दिली तर तुम्हाला प्रॅक्टिकल तर उद्या परवाच पाहावं लागेल ना, एक दिवस दिली. तर आपण म्हटलं की 1 ऑक्टोबरला एक्सपायर झाले युजर, झालं म्हणजे संपलं, खेळ संपलं बघा. आणि आता तुम्ही केट युजरला लॉग इन करा. आय एम जस्ट गोइंग टू लॉग ऑन बाय. युअर युजर्स अकाउंट हॅज एक्सपायर्ड. त्याचं म्हणणं आहे की त्या युजरला तुम्ही लॉग इन करायचा प्रयत्न करताय ना, ते अकाउंटच एक्सपायर झालेलं आहे. एक्सपायर झालेलं अकाउंटला तुम्ही लॉग इन करू शकत नाही. ते अकाउंट डोमेन मध्येच बघा, ते युजर अकाउंट डोमेन मध्येच आहे, ते गेलेलं कुठेच नाही. मग हे बघा आता तुम्ही जर त्याचे अकाउंट एक्सपायरी जर वाढून दिली, तुम्ही जर म्हणले त्याला की केट युजरचं अकाउंट जे आहे ते एक्सपायरी त्याला आपण वाढू 1 ऑक्टोबरचे डायरेक्ट त्याला काय करू 10 नोव्हेंबर करून जाऊ. किती झालं नाही लॉग इन. लॉग इन झालंच ते, कारण की पासवर्ड चेंज झाला, म्हणजे आपलं हे चेंज झाला ना, मेसेज चेंज झाला ना. पासवर्ड मीच चुकीच टाकला होता, ठीक आहे ना. 3 कॅरेक्टरचा पासवर्ड कोणी चुकीच टाकत राहता का, ते मी हटकून चुकीच टाकत राहतो. ठीक चाल. आता केट युजरच्या प्रॉपर्टीजमध्ये अकाउंट टाईप, याच्यामध्ये अजून बाकी काही ऑप्शन, जसं अनलॉक अकाउंट. सध्या हे युजर अकाउंट लॉक नाहीच आहे, काही नाही. आता हे अकाउंट लॉक अकाउंट अनलॉक अकाउंटचं जे ऑप्शन आहे ना, त्याच्या समोर असं कलम देऊन इथं कुठून लिहून येतं द प्रेफरन्स युजर अकाउंट हॅज बीन लॉक, असं मेसेज होती, असं लिहून येतं असं की बाबा हे अकाउंट जे आहे हे लॉक आहे. मग तुम्ही इथं क्लिक करून त्याला अनलॉक करू शकता, असं अप्लाय करून. समजलं तुम्हाला. पण ते लॉक नाहीच आहे, कारण एक समोर लिहून आलेलेच नाही काही. लॉक कधी होतं ते माहिती का. आता तुम्हाला पुढे ना, आता एवढे त्या पॉलिसी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी मी नाही त्या पॉलिसी कॉन्फिगर केल्या जाऊ, म्हणजे पासवर्ड पॉलिसी वीक करण्यासाठी. आता ते तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला तेच कॉन्फिगरिंग युजर झालं ना, तर लॉक झाल्यानंतर इथं ते समोर लिहून येतं की अकाउंट लॉक आहे. मग तुम्ही आला इथं क्लिक करून मॅन्युअली अनलॉक करू शकता, म्हणजे ते अर्ध्या घंट्यानं होईल. आणि युजरला ताबडतोब लॉग इन करायचं. मग ऍडमिनिस्ट्रेटर काय करतो, त्याच्या युजरच्या प्रॉपर्टीने जातो, इथं क्लिक करतो, अनलॉक अकाउंट अप्लाय करतो, आणि त्याला म्हणतो आता अर्धा तास थांबून कर लॉग इन. समजलं ना तुम्हाला. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर इथून मॅन्युअली अनलॉक करून देतात. त्याच्यानंतर बघा खाली ऑप्शन आहे युजर मस्ट चेंज पासवर्ड ॲट नेक्स्ट लॉग इन. म्हणजे मी ह्या युजरला जर सेटिंग केली की युजरना नेक्स्ट टाइम लॉग इन करताना हा पासवर्ड चेंज झालाच पाहिजे युजरचा. तर बघा ही सेटिंग केल्यानंतर आता केट युजर ज्यावेळेस लॉग इन करेल आता नेक्स्ट टाइम, तर लॉग इन करताना तर केट युजरला पासवर्ड चेंज करावंच लागेल. पासवर्ड चेंज झाल्याशिवाय केट पुन्हा लॉग इन करू शकत नाही. ते म्हणतं द युजर्स पासवर्ड मस्ट बी चेंज बिफोर सायनिंग इन. सायनिंग करण्याच्या पहिले तुम्हाला पासवर्ड चेंज करावा लागेल. मी कॅन्सल केलं तर पुन्हा वापस तिथे येऊन जाईल ते. पुन्हा पासवर्ड टाईप केला ते पुढे जाऊ देत नाही तुम्हाला. आता ते म्हणतं पहिले पासवर्ड चेंज करा. हां आता बघा तुम्ही ओके जर म्हटले तर लगेच तुम्हाला म्हणतं जुना पासवर्ड टाकून दिला, नवीन पासवर्ड टाईप करा. भले मी नावा तोच दिला आता तरी त्याने घेतला आणि पासवर्ड चेंज केला. झालं पासवर्ड चेंज, आणि आता तुम्हाला लगेच लॉग इन करू दिलं आहे की नाही. म्हणजे आता कायम कायम नाही विचारणार तुम्हाला ते. हे बघा आता झालं ना एकदा, एकच टाइम फक्त ते सेटिंग आपण केल्यानंतर एकच टाइम. ठीक आहे आता कडून विचारलं देतो तुम्हाला डायरेक्ट लॉग इन आहे की. तसे त्याच्यामध्ये बाकी भरपूर सेटिंग आहे. जसं युजर कॅनॉट चेंज पासवर्ड, म्हणजे युजर स्वतःचा पासवर्ड चेंज करू शकत नाही. मी जर ही सेटिंग जर केली, युजर कसं असं माहिती काय, बघा ही सेटिंग केली अप्लाय. आता युजर आहे लॉग इन झालं ना केट. आता केटला स्वतःचा पासवर्ड चेंज करण्याचा बाय डिफॉल्ट अधिकार असतो. मग केट काय करते, कंट्रोल डिलीट, म्हणजे आपल्या व्हीएमआर वर्कस्टेशनमध्ये कंट्रोल इन्सर्ट, हां चेंज अ पासवर्ड. मग केट युजर इथून स्वतःचा पासवर्ड चेंज करा. ओल्ड पासवर्ड माझा 1 2 3 आहे, नवीन पासवर्ड द्यायचा मला 4 5 6. हां 4 5 6 दिला. ते म्हणतं ऍक्सेस इज बाय डिफॉल्ट. असं नसतं हे बघा, बाय डिफॉल्ट असं नसतं. तुम्ही लागल्याची जाऊन बघा. ही सेटिंग जी असते ना केट युजरला आपण आता केली, नाही तर ही सेटिंग काढून टाका, ही सेटिंग काढून टाका. आता युजर केट युजर स्वतःचा पासवर्ड चेंज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओल्ड पासवर्ड 1 2 3, नवीन पासवर्ड 4 5 6 4 5 6. पासवर्ड हॅज बीन चेंज. झाला की नाही बरोबर.
पहिले करू दिला त्यांनी पासवर्ड चेंज, कारण की ती सेटिंग एक सेटिंगचा कन्सेप्ट आहे. पासवर्ड नेव्हर एक्सपायर्स. बाय डिफॉल्ट डोमेन मध्ये पॉलिसी असते, हे बघा. बाय डिफॉल्ट डोमेन मध्ये पॉलिसी असते. पॉलिसीचं नाव आहे डिफॉल्ट डोमेन पॉलिसी. आणि या पॉलिसीमध्ये असते बघा, पॉलिसी तुम्हाला थोडं दाखवलं बघा, विंडो सेटिंग्स, त्याच्यानंतर सिक्युरिटी सेटिंग्स, त्याच्यानंतर अकाउंट पॉलिसीज, पासवर्ड पॉलिसी. बघा एक पॉलिसी असते मॅक्सिमम पासवर्ड एज. किती दिवस आहे? 42. मॅक्सिमम पासवर्ड एज म्हणजे तुम्ही एकदा काही युजरना त्याचा पासवर्ड सेट जर केला तर पुढच्या किती दिवस तो सेम पासवर्ड ठेवू शकतो. तो मॅक्सिमम युजर एक सेम पासवर्ड 42 दिवसापर्यंत ठेवू शकतो. 42 दिवसानंतर त्यानं जर पासवर्ड चेंज जर नाही केला 42 दिवसाच्या आत, तर 42 दिवसानंतर तसेच त्याला चेक मारून चेंज करावं लागेल. म्हणजे तुमच्या पासवर्डची एज किती आहे? मॅक्सिमम 42 दिवस. पण या ठिकाणी कन्सेप्ट असा आहे आता की मी जर या ठिकाणी आलो आणि मी जर इथे डिफाईन जर केलं पासवर्ड नेव्हर एक्सपायर्स, तर ह्या युजरचा पासवर्ड आता मरेपर्यंत एक्सपायर होणार. तर तुमची मर्जी तुम्हाला कधी चेंज करायची. 10 दिवसाला चेंज करा, का 42 दिवसाला चेंज करा, का 42 महिन्यानंतर चेंज करा, की 42 वर्षानंतर चेंज करा. पासवर्ड नेव्हर एक्सपायर फक्त एवढे युजरला मी सेटिंग केली. जनरली ऍडमिनिस्ट्रेटर ही सेटिंग असते की ऍडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड कधीच एक्सपायर होऊ देऊ. तो ऍडमिनिस्ट्रेटर आहे, तो सुज्ञ माणूस, त्याला माहिती नाही कधी पासवर्ड चेंज करायचं. सारी सुधी युजर आहे कंपनीमध्ये, बरोबर आहे. सारी सुधी युजरला विचारायला काय कळतं कधी पासवर्ड चेंज करायचं काही